बघा हे लास्ट इयरचे जे मेन्समध्ये मुलं होते त्यांची टेस्ट आम्ही कंडक्ट केली होती. त्यामध्ये बघा आम्ही 50+ मुलांचे पेपर चेक केले होते आणि बघा लास्ट इयर्स आम्ही 20+ पर्सनल फीडबॅक व्हिडिओसुद्धा तयार केले होते मुलांसाठी, की त्यांच्या पेपरमध्ये काय चुकलं हे त्यांना दाखवत होतो. या सगळ्या गोष्टींचा एकत्र करून एक क्रक्स काढून एक मास्टर सेशन काढणार आहोत आपण आन्सर रायटिंगवर MMPमध्ये. सो हे तुम्हाला यामध्ये सुद्धा प्रोव्हाइड केलं जाईल. जे ऑलरेडी MMPमध्ये एनरोल आहेत त्यांना ऑब्व्हियसली हे लेक्चर फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलं जाईल. हॅलो अँड वेलकम टू सिव्हिल सेतू मराठी. या व्हिडिओमध्ये आपण मेन्सचं डिटेल ॲनालिसिस करूयात. ठीक आहे, मेन्सचा सिलेबस काय आहे, क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन्स कसे येतात त्याच्यावर आपण जरा चर्चा करूयात. ठीक आहे, आणि जे 2026मध्ये मुलं मेन्स देणार आहेत, ठीक आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे, तर शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये आपण पुढे बघूयात की सब्जेक्टची प्रायोरिटी कशी असली पाहिजे. ठीक आहे, आणि हे काही मी सांगणार नाही तुम्हाला की या प्रायोरिटीने सब्जेक्ट करा. मी तुमच्यासमोर एक टेम्पलेट देईन, त्याचा वापर करून तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला कोणते सब्जेक्ट्स प्रिपेअर करायचे आहेत. ठीक आहे, कारण की हे डिपेंड करतं की तुमची तयारी किती आहे, तुम्हाला न्यूमेरिकल्स किती चांगल्याने सॉल्व करता येतात, तुमचा टाईम किती जातो, या गोष्टींवरती मॅटर करतं. त्यामुळे ही चॉईस पर्सनल असते. त्यामुळे तुम्हाला मी याच्यावर गाईड करतो, फक्त पुढचा डिसिजन तुम्ही घ्यायचा आहे. ठीक आहे, सब्जेक्टचं वेटेज आणि लास्ट 75 डेज स्ट्रॅटेजी. ठीक आहे, याच्यावर आपण जरा चर्चा करूयात. आणि हा व्हिडिओ ओल्ड स्टुडंटसाठी, म्हणजे ज्यांनी आधी मेन्सचं प्रिपरेशन केलेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा आहे, आणि जे नवीन मुलं आहेत नव्याने प्रयत्न करतात MES मेन्ससाठी, त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ थोडासा इम्पॉर्टंट असणार आहे. ठीक आहे, आपण 2026च्या मेन्ससाठी एक प्रोग्राम सुरू केला आहे, मेन्स मास्टर प्रोग्राम. याच्याबद्दल आपण पुढे बघूयात. ठीक आहे, हा जो लास्ट 75 डेज स्ट्रॅटेजी आहे तो याच्याशी लिंक आहे, तर प्लीज शेवटपर्यंत बघा. ओके, सो हे बघा, हे पेपर 1चं ॲनालिसिस आहे. ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतो, सेंड करून देतो. तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. ठीक आहे, जे जॉईन झाले नसतील लिंक डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. सो हे बघा, हे 2023चं ॲनालिसिस आहे. ओके, बघा, क्वेश्चन नंबर 1मध्ये पहिले 8 क्वेश्चन्स असतात, सब टॉपिक्स. क्वेश्चन नंबर 1मध्ये 8 सब क्वेश्चन्स असतात. त्यामध्ये बघा पहिला क्वेश्चन होता सॉमचा, नंतर टॉसचा, नंतर न्यूमेरिकल मेथड्स, नंतर स्ट्रक्चरल ॲनालिसिस, परत स्ट्रक्चरल ॲनालिसिस, नंतर CPM, आणि परत टॉस होता. ठीक आहे, तर मग तुम्हाला आता कळलं की पहिल्या क्वेश्चनमध्ये कोणत्या सब्जेक्टला कवर करायचं असतं. ठीक आहे, आणि याच्यातलं तुम्हाला 5 कंपल्सरी सॉल्व करायचे असतात. या 8मधून 5 कंपल्सरी असतात. ओके, तर आणि इथं त्याचे सब टॉपिक्स दिलेत. आता मी एवढं डिटेलमध्ये वाचून दाखवत नाही तुम्हाला, फक्त एक जनरली एक आयडिया देतो आहे. तसं या PDF मध्ये प्रत्येक क्वेश्चनमध्ये कोणत्या सब्जेक्टचे प्रश्न येतात. ठीक आहे, आणि हा पॅटर्न प्रत्येक वर्षीचा फिक्स असतो. जसं की बघा तुम्ही इथं क्वेश्चन नंबर 6मध्ये RCCचे तिन्ही प्रश्न असतात 45 मार्क्ससाठी, तर ते 2024मध्ये पण सेमच आहे. ठीक आहे, हे बघा RCC, परत 25मध्ये पण बघा क्वेश्चन नंबर 6 RCC. सो याच्यामधून आपल्याला एक जनरल कन्क्लुजन काढता येतं की काही ठराविक सब्जेक्ट्स आहेत ना, ते त्या ठराविक क्वेश्चनमध्ये विचारले जातात. जसे की क्वेश्चन नंबर 1मध्ये मी वाचून दाखवलं, ते नंबर ऑफ सब्जेक्ट्स आहेत. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 2मध्ये टॉस आणि न्यूमेरिकल मेथडचे प्रश्न येतात. क्वेश्चन नंबर 3मध्ये CPM, टॉस आणि स्टीलचे प्रश्न येतात. CPM म्हणजे कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट, त्याच्यामध्ये CPM पर्ट येतं. क्वेश्चन नंबर 4मध्ये CPM आणि टॉस येतो. ठीक आहे, नंतर 5th क्वेश्चन आहे तुमचा, त्याच्यामध्ये N नंबर ऑफ प्रश्न असतात 8. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6मध्ये RCC, क्वेश्चन नंबर 7मध्ये ब्रिज, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी आणि जिओटेक, क्वेश्चन नंबर 8मध्ये प्रिस्टेस आणि जिओटेक. सो तुम्हाला माहिती आहे की एका क्वेश्चन पेपरमध्ये, पेपर 1मध्ये किंवा पेपर 2मध्ये तुम्हाला टोटल 5 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे असतात यांच्यापैकी. ठीक आहे, त्या 5पैकी क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 5 आहे कंपल्सरी. ठीक आहे, त्याच्यानंतर मग उरले किती, तुम्हाला 2 तुम्ही सॉल्व केले, क्वेश्चन नंबर 1 क्वेश्चन नंबर 5, उरले 3. ते 3 तुम्हाला इधर याच्यातून किंवा याच्यातून मिक्स असे सॉल्व करायचे असतात. ठीक आहे, याच्यातून 1 करा, याच्यातून 2 करा, किंवा याच्यातून 2 करा आणि याच्यातून 1 करा, असं. याला पार्ट A म्हणतात ते, आणि याला पार्ट B म्हणतात. तर पार्ट Aमधून ॲटलिस्ट एक आणि पार्ट Bमधून ॲटलिस्ट एक, ते असं त्यांचं असतं. यामध्ये बघा, जर तुम्ही RCC हा सब्जेक्ट स्किप केलात तरी पण तुम्ही ओव्हरऑल 5 क्वेश्चन्स इन टोटल सॉल्व करू शकता. कसे ते सांगतो. क्वेश्चन नंबर 1 कंपल्सरी, क्वेश्चन नंबर 5 कंपल्सरी. ठीक आहे, आता इथं या 4मध्ये तर RCC विचारत नाहीत, विचारतात ते इथून. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 5मध्ये RCCचा एक प्रश्न असतो. ठीक आहे, पण त्याच्यामध्ये 8 क्वेश्चन्स इन टोटल असतात, तर त्यामध्ये तुम्ही RCCचा स्किप करू शकता ऑब्व्हियसली. ठीक आहे, तर मग समजा तुम्ही RCC ड्रॉप केलात, तर इथला बघा तुम्हाला काय करायचं, टॉस करायचं आहे, न्यूमेरिकल मेथड करायचं आहे, आणि CPM करायचं आहे. हे 3 सब्जेक्ट तुम्ही केलेत तर होईल काय, क्वेश्चन नंबर 2 अटेम्प्ट होईल, आणि क्वेश्चन नंबर 4 अटेम्प्ट होईल. ठीक आहे, आणि क्वेश्चन नंबर 1 तर तुम्ही करणारच आहात. मग वरती 3 झाले, आणि खाली हे 2. ओके, जिओटेक करायचं तुम्हाला, प्रिस्टेस करायचं आहे, ब्रिज आणि कॉन्क्रीट टेक करायचं आहे. सो
आता मी हे फक्त सजेस्ट करतो आहे, तुम्ही तुमचे कॉम्बिनेशन याच्यातून बनवू शकता. ठीक आहे. सेम गोज विथ पेपर 2. सो असे काही सब्जेक्ट्स असतात जे मल्टिपल क्वेश्चनमध्ये रिपीट होतात, तर ते तुम्हाला पहिले टार्गेट करायचे आहेत. ठीक आहे. आता ते कॉम्बिनेशन तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. ठीक आहे. तर तुमच्या कॅपॅसिटीनुसार ते कॉम्बिनेशन तुम्ही तुमचं बनवलेलं पाहिजे. ओके. पण मी सजेस्ट करेन पेपर 1मध्ये एखादा सब्जेक्ट आणि पेपर 2मध्ये एखादा सब्जेक्ट तुम्ही स्किप करू शकता. ओके. पुढे जाऊयात. हां, आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट सगळ्यामध्ये, की जे इझी सब्जेक्ट्स आहेत ते जाऊ देऊ नका हातातून. जसं की न्यूमेरिकल मेथड झालं, सॉम झालं, हे अतिशय सिम्पल सब्जेक्ट्स आहेत. न्यूमेरिकल मेथड तर तुमचा 2 दिवसात प्रिपेअर होऊ शकतो स्क्रॅचपासून. ठीक आहे. हा इतका सोपा सब्जेक्ट्स आहे. आणि सॉमसुद्धा, सॉम म्हणजे तुम्हाला 1-2 आठवडे जातील, पण तो इझी सब्जेक्ट आहे रिलेटिवली. सो हे असे सिम्पल सब्जेक्ट्स तुम्ही स्किप करू नका. ओके. ठीक आहे. अजून आता काही इम्पॉर्टंट गोष्टी आपण डिस्कस करूयात. आन्सर रायटिंग आहे ना, ते तुमच्या सिलेबस कव्हरेजपेक्षा खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही ॲक्च्युली एक्झाममध्ये बसणार तेव्हा तुमचं हे स्किल टेस्ट होईल ना, की हे. ठीक आहे. एका एका लिमिटपर्यंत सिलेबस कवर झालेला असला पाहिजे, पण त्याच्यानंतरसुद्धा तुमचं आन्सर रायटिंगवरती खूप चांगली ग्रीप असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तुम्ही सध्या फक्त सिलेबसच्या मागे लागाल आणि आन्सर रायटिंगवरती लक्ष देणार नाही, तर 100% तुम्हाला तिथं जाऊन क्वेश्चनचे आन्सर लिहिता येणार नाहीत. ठीक आहे. हे लिहून घ्या. कारण की मी आता तुम्हाला एक प्रॅक्टिस देतो. आता व्हिडिओ झाल्यानंतर करा तुम्ही. ठीक आहे. कोणते पण 3 सब्जेक्ट, आतापर्यंत तुमचे जेवढे काही सब्जेक्ट झालेत त्यातले कोणते पण 3 क्वेश्चन घ्या. ठीक आहे. आणि ते न बघता सॉल्व करा. आणि टायमर लावा, तुम्हाला किती वेळ लागतो, तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिक कळून जाईल की याची किती गरज आहे. ठीक आहे. तुमचं सायंटिफिक कॅल्क्युलेटर वापरण्याची स्पीड किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. त्याची सगळ्यांची प्रॅक्टिस आता करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. पुढे बघा, तुमचे शॉर्ट नोट्स प्रिपेअर असणं गरजेचं आहे. ठीक आहे. मी शॉर्ट नोट्सच्या ज्या सॅम्पल्स आहेत तुमच्या स्क्रीनवर येत असतील, मी त्याचे सॅम्पल पण पाठवून देईन काही. डिस्क्रिप्टिव्हचे जे शॉर्ट नोट्स असतात ना, ते तुमच्या MCQ टाईपच्या एक्झामपेक्षा वेगळे असतात. ठीक आहे. त्या शॉर्ट नोट्समध्ये तुम्ही असं लिहिता, की स्टेप वाईज लिहिता, की एखादा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे तुम्हाला, समजा स्लोप डिफ्लेक्शन इक्वेशननी एखादं ॲनालायसिस करायचं आहे, तर त्याचे स्टेप्स लिहिताना तुम्ही त्या तुमच्या शॉर्ट नोट्समध्ये आल्या पाहिजेत. ठीक आहे. पहिले फिक्स्ड एंड मुवमेंट काढतो, नंतर हे करतो, नंतर ते करतो, हे सगळं सिक्वेन्समध्ये तुमचे शॉर्ट नोट्स असणं गरजेचं आहे. ठीक आहे. कारण की लास्ट डे रिव्हिजन तुम्ही काय करणार, तर ते शॉर्ट नोट्समधूनच करणार. ओके. सो हे इम्पॉर्टंट आहे, आजपासूनच करा. मी एक सजेस्ट करेन की तुम्ही एक 200 पानाची किंवा 300 पानाची वही घ्या, स्पायरल बाइंडिंगवाली. त्याच्यामध्ये तुमचे शॉर्ट नोट्स बनवायला घ्या. ते इनफ असेल तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2साठी पण. ठीक आहे. तर हे शॉर्ट नोट्स तुम्ही तुमचे रेडी करून घ्या. आणि हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हे मी जनरली सजेस्ट करत नाही, पण फॉर द सेक ऑफ एक्झामिनेशन, कारण की आता खूप जवळ आले, काही जे टॉपिक्स आहेत जे आपल्या सिलेबसमध्ये एक्सप्लिसिटली मेन्शन नाही आहेत, ते स्किप करा तुम्ही. ठीक आहे. जसं की मी एक्झाम्पल सांगतो, आपल्या टॉस एसेमध्ये 3 मोमेंट थेरम हे एक्सप्लिसिटली मेन्शन केलेलं नाही आहे, पण बरेच क्लासेसमध्ये 3 मोमेंट थेरम शिकवतात डिस्क्रिप्टिव्हमध्ये पण. ते आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे मेन्शन केलेलं, सो ते करायची गरज नाही आहे. किंवा सॉममध्ये बघा, थेअरी ऑफ फेल्युअर हे एक्सप्लिसिटली मेन्शन केलं नाही आहे, पण ते काही ठिकाणी शिकवलं जातं आणि आपण पण आपल्या MMP प्रोग्राम आहे त्यामध्ये कवर केलं होतं, पण ते तर करू नका. ठीक आहे. जे एक्सप्लिसिटली मेन्शन केलं नाही आहे ते करू नका. लर्न बेसिक्स ऑफ आन्सर रायटिंग. आन्सर रायटिंगचे बेसिक्स माहिती असणं गरजेचं आहे. मी एक व्हिडिओ बनवला होता आन्सर रायटिंगवरती, तुम्ही नसेल बघितला तर स्क्रीनवर फ्लॅश होतं, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तो व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्की बघा. ओके. आणि PYQ सॉल्व करणं एक्स्ट्रीमली गरजेचं आहे. ठीक आहे. PYQच्या वरती काहीच येत नाही. PYQच्या जे डिफिकल्टी लेवल आहे त्याच्यावरती क्वेश्चन्स येत नाहीत. PYQ मी तर म्हणतो प्रत्येक PYQ तुम्ही ॲटलिस्ट एकदा सॉल्व केलेला असला पाहिजे. ओके. तुम्ही जे म्हणतो ना मी की शॉर्ट नोट्स बनवा, त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा तुमच्या एका सब्जेक्टचे शॉर्ट नोट्स बनवून रेडी होतील, त्याच्यानंतर प्रत्येक टाईपचा PYQ तिथं सॉल्व झालेला असला पाहिजे पुढे रेफरन्ससाठी तुमच्या. ठीक आहे. त्याच्या रेफरन्सने मग तुम्हाला कळेल की अच्छा असं सॉल्व करतात. ओके. सो तुमचे शॉर्ट नोट्स असे असले पाहिजेत. आणि आता आपण येऊयात आपल्या मेन्स मास्टर प्रोग्रामवर, जे मी आधी म्हटलं होतं. सो हा मेन्स मास्टर प्रोग्राम आहे MMP 2026साठी. ठीक आहे. जे मुलं 2026ची मेन्स लिहिणार आहेत किंवा जे इन फ्युचर मेन्स लिहिणार आहेत, MESची तयारी करत आहेत, पण त्यांना आता सध्या प्रॅक्टिससाठी क्वेश्चन्स हवेत. ठीक आहे. त्यांच्यासाठी हा प्रोग्राम आहे, पण जे मेन्स देतात त्यांनी हा प्रोग्राम जास्त कन्सिडर करणं गरजेचं आहे. ठीक आहे. यामध्ये बघा, हा आपला प्लॅन रफली 60 दिवसांचा आहे. तुम्हाला दररोज डेली टार्गेट्स मिळणार. ठीक आहे. आणि त्या टार्गेट्स रिलेटेड नेक्स्ट डेला तुम्हाला 4 क्वेश्चन्स भेटणार. ठीक आहे. त्याचे डिटेल सोल्युशन तुम्हाला त्याच्यासोबत प्रोव्हाइड केले जातील. हा जो प्रोग्राम आहे आपला, हा तुम्हाला या प्राईजमध्ये भेटेल 2499मध्ये. ठीक आहे. या प्रोग्राममध्ये बघा, आपला जो ब्ल्यू प्रिंट कोर्स होता पेपर 2साठीचा, तो तुम्हाला याच्यासोबत फ्रीमध्ये देतो आहे आपण.
ठीक आहे. हा पेपर 2चा ब्ल्यूप्रिंट कोर्स होता. ज्यांना माहिती नाही आहे ब्ल्यूप्रिंट काय आहे, तुमच्या स्क्रीनवर एक व्हिडिओ येतो आहे, तो जाऊन तुम्ही नक्की बघा. लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो. ठीक. आणि या कोर्ससोबत आपण देणार आहोत आपल्या इन्स्टिट्यूटची लास्ट इयरची टेस्ट सिरीज. त्यामध्ये बघा पेपर 1चे 2 क्वेश्चन पेपर आणि पेपर 2चे 2 क्वेश्चन पेपर असे एकत्र मिळून 4 क्वेश्चन पेपर, त्याचे मॉडेल आन्सर्स तुम्हाला दिले जातील. ठीक आहे, या प्राईजमध्ये. ओके. शेड्यूल हा स्टार्ट झालेला आहे 1 जूनपासून. ठीक आहे, पण तुम्ही अजूनही एनरोल करू शकता. तुम्हाला जे प्रिव्हियसचे जे क्वेश्चन्स आहेत तुम्हाला भेटून जातील. ओके. सो हा आपला सिलेबस आहे. हे बघा, हे शेड्यूल आहे. ते इथपर्यंत आता शेड्यूल कवर झालेला आहे. काही भाग उरलेला पेपर 2चा तो पण येत्या काही दिवसात कंप्लीट होऊन जाईल. सो जर तुम्ही आता एनरोल केलं तर इथपर्यंत तुम्हाला सगळे क्वेश्चन्स भेटून जातील. ठीक आहे. सो बॉटम लाईन काय आहे, याच्यामध्ये तुम्हाला बघा डेली टार्गेट्स भेटणार, त्याच्या रिलेटेड नेक्स्ट डेला 4 क्वेश्चन भेटणार आणि त्याचे त्या 4 क्वेश्चन्सचे तुम्हाला डिटेलमध्ये आन्सर भेटणार. मी तुम्हाला सॅम्पल दाखवतो. सो हे बघा, MMPमध्ये बघा तुम्हाला या टाईपचे क्वेश्चन्स भेटतील. ठीक आहे. हा पहिला प्रश्न, हा दुसरा, तिसरा आणि चौथा. आणि याचे आन्सर्स तुम्हाला दाखवतो. सो त्या 4 क्वेश्चनचे आन्सर्स बघा एवढे डिटेलमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. ओके. हे बघा प्रॉपर डायग्रामसोबत. ओके. जेणेकरून तुम्हाला रिमेंबर करायला सोपं पडेल आणि एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला हे आठवेल. ठीक आहे. तर हे डिझाईन केले तसे की तुम्हाला लक्षात राहतील. अल्टिमेटली हे तुम्हाला लास्ट मोमेंटच्या रिव्हिजनसाठी सुद्धा कामाला येणार आहे. ठीक आहे. सो हे होतं MMPबद्दल. ठीक आहे. सो तुम्हाला जर MMPमध्ये एनरोल करायचं असेल तर खाली टेलिग्रामची लिंक दिली. टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. तिथं तुम्हाला रेझर पेची पेमेंट लिंक आहे. तिथं तुम्ही पेमेंट करा, तुम्हाला ऑटोमॅटिकली MMPच्या ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल. ठीक आहे. आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल MMPबद्दल किंवा इतर काही डाऊट असेल तर तुम्ही आम्हाला मेल करू शकता किंवा टेलिग्रामवर डायरेक्ट मेसेज पण करू शकता. ठीक आहे. सो हे बघा इथं जेवढ्या काही तुम्हाला PDF दिसत आहेत ह्या सगळ्या तुमच्या MMPच्या आहेत. ओके. तुम्ही जेव्हा एनरोल कराल तुम्हाला या सगळ्या PDF प्रोव्हाइड केल्या जातील. ओके. आणि बघा अजून एक मी ही अनाऊन्समेंट आधी करणार होतो. तर आपल्या आपल्या MMPमध्येच मेन्स मास्टर प्रोग्राममध्ये एक आन्सर रायटिंगचं मास्टर सेशन होणार आहे. आता हे जे मास्टर सेशन आहे ना, हे बघा हे लास्ट इयरचे जे मेन्समध्ये मुलं होते त्यांची टेस्ट आम्ही कंडक्ट केली होती. त्यामध्ये बघा आम्ही 50+ मुलांचे पेपर चेक केले होते. आणि बघा लास्ट इयरच आम्ही 20+ पर्सनल फीडबॅक व्हिडिओजसुद्धा तयार केले होते मुलांसाठी, की त्यांच्या पेपरमध्ये काय चुकलं हे त्यांना दाखवत होतो. या सगळ्या गोष्टींचा एकत्र करून एक क्रक्स काढून एक मास्टर सेशन काढणार आहोत आपण आन्सर रायटिंगवर MMPमध्ये. सो हे तुम्हाला यामध्ये सुद्धा प्रोव्हाइड केलं जाईल. जे ऑलरेडी MMPमध्ये एनरोल आहेत त्यांना ऑब्व्हियसली हे लेक्चर फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलं जाईल. आणि जर तुम्हाला हे लेक्चर हवं असेल आणि शिवाय MMPचे सगळे PDFs वगैरे तुम्हाला हवे असतील त्या क्वेश्चनच्या त्या प्रोग्रामच्या, तर तुम्हाला एनरोल करावं लागेल. ओके. सो हे होतं अनाऊन्समेंट. ठीक आहे. बघा MMP प्लस ब्ल्यूप्रिंट प्लस तुमचे एफर्ट म्हणजे सक्सेस इझिली तुम्हाला भेटून जाईल. ओके. सो हे होतं आज ॲनालिसिस होतं मेन्सचं. आय होप तुम्हाला समजलं असणार आहे. ज्या काही PDFs दाखवल्या मी याच्यामध्ये ते तुम्हाला ग्रुपवरती शेअर करून घेतो. ओके. सो बाय. अभ्यास करत राहा. ठीक आहे. MMPमध्ये एनरोल व्हायचं असेल तर टेलिग्रामवर मेसेज करा किंवा तिथं लिंक दिलेली आहे. ओके. बाय.